विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जय हिंद। विश्व 24 न्यूज में मी पत्रकार दाऊद मुल्ला सोलापूर शहर मी इथं उपस्थित आहे। सोलापूर बस स्टँड एसटी महामंडळचे एक सरकारी कर्मचारी आहे ज्यांचं नाव खूप फेमस आहे। मुंडे कलाकार हे इंस्टाग्राम आयडी आहे प्लस फेसबुक पण आयडी ह्याच नावानं असेल मला असं वाटतंय। यूट्यूब पण आहे। तर एक एसटी महामंडळ सरकारी कर्मचारी आपली ड्यूटी बजावत गोरगरिबाला मदत करणे व नागरिकांना आवाहन करणे, एकंदरीत मोटिवेशन देणे, कुठल्या मार्गाने निघत आहे आणि प्रवाशांना जितकं होईल तितकं चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे एसटी मंडळाकडे आणण्याचा प्रयत्न करत आहेत। गरीब गरजू लोकांना मदत करणारे व्यक्ती मुंडे कलाकार असं नाव आहे आणि रहिवासी राजापूर रत्नागिरी रहिवासी आहेत। तर आज आपण जाणून घेणार आहे की एसटी महामंडळ मध्ये आपण सरकारी ड्रायव्हर आहे तर आपण कामगिरी करत करत शासनाचा नियम पाळत गोरगरिबांना मदत करणे, आपल्याला नागरिकांना आव्हान देणे, आपल्याला किती एक उत्सुकता आहे कामगिरी ह्या आज आपण जाणून घेणार आहे। तर सर आपलं नाव आणि राहायला कुठं आहे हे आपण सांगा। मी म्हणजे राजापूर आगारला आहे, राजापूर डेपो रत्नागिरी जिल्ह्यात। तर मी एक आता 10 वर्ष झालं ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ह्यातून सरकारी नोकरीमध्ये एसटी महामंडळ मध्ये आहे महाराष्ट्र शासन। तर यातून मला म्हणजे मी ड्युटी करत करत मला खूप इच्छा होती लहानपणापासून की एक सैनिक बनायची। तर सैनिक तर झालो नाही, भरत्या बघितल्या, पोलीस भरती बघितली, मिलिटरी बघितली, मग शेवटी वर्दी अंगावर तर घेऊन जनतेची सेवक तरी आपण होऊ शकतो, जनतेची सेवा देऊ शकतो, त्यासाठी मग मी एसटीची भरती बघितली आणि एसटीत मी भरती झालो। भरती झाल्याच्या नंतर अभिमान वाटला मला की आपल्या अंगावर वर्दी आली आणि ह्या वर्दीचा मान सन्मान करून आपण जनतेची सेवा दिली पाहिजे आणि ते पण उत्कृष्ट आणि चांगली। तर मग मी हे बघत बघत मला एक प्लॅटफॉर्म सापडला, त्यातून एक सोशल मीडिया कधी मध्ये मोबाईलवर बघायचो मी व्हिडिओ दुसऱ्यांनी बनवलेले, मग ते असे नाचून बनवायचे, कधी कॉमेडी बनवायचे। मग मी त्यातून एक विचार केला की आपल्याकडे पण मोबाईल आहे, आपण पण ह्यातून काहीतरी एसटी बाबतीत आपल्या 4 प्रवासी आपल्या एसटीला आले पाहिजेत, 4 प्रवासी वाढले पाहिजेत। आपल्या एसटीकडे आज सर्व जनता प्रेमाने बघते, त्यातून म्हणजे एक आपली जीवनवाहिनी आहे महाराष्ट्रभर। आज एसटीनं ह्या शाळांचे मुलं त्यांना पास फ्री, आज वैद्य माणसं म्हणा, अपंग म्हणा, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष सर्व जनता एसटीनं प्रवास करते। मला ह्याचा आनंद होतो, म्हणून मला या सोशल मीडियावर आपल्याकडून अजून काहीतरी एसटीला चांगली प्रवासी वाढ झाली पाहिजे, त्यातून आपली एसटी अशीच पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे हे चालू राहिली पाहिजे। आता 75 वर्ष कमीत कमी झाले एसटीला, वर्धापन 75वा साजरा केला होता आम्ही मागे। अशीच पुढे एसटी चांगली चालली पाहिजे आणि मुलांना सवलती भेटल्या पाहिजे, महिलांना आता हाफ तिकीट सवलत केली सरकारने, त्यातून महिलांचा वर्ग खूप वाढला आता आपल्या एसटीकडे। मग ह्याच्यातून आम्हाला अजून आनंद झाला, म्हणून मी सोशल मीडियामधून गाडीची माहिती म्हणा, आपली गाडी आज कुठली रूट म्हणजे फिक्स जे टायमिंगच्या गाड्या असतात ना त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो यातून की ही गाडी म्हणजे आपली ह्या मार्गाने जाते, किती वाजता सुटते, म्हणजे काही लोक मोबाईलवर पण पाहून त्या गाडीचं टायमिंग त्यांना समजू शकतं। डेपोत जायची गरज नाही, आपला जर व्हिडिओ कदाचित बघितला तर बाबा ह्या गाडी आपली रोज सुटण्याची टायमिंगची बस आहे सोलापूर ते राजापूर, किती वाजता 6:45 सकाळी निघते, हे टायमिंग त्यांना मोबाईलवर बघू शकतात। मग ह्या गोष्टी काहीतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक, युट्यूब तर्फे। मग हे प्रयत्न मी वारंवार करत असतो आणि हे सेवा देत ऑन ड्युटी जेव्हा रेस्ट भेटेल, मला सुट्टी भेटेल, त्यावेळेस मी हे व्हिडिओ काढत असतो, जनतेची सेवा हे काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो।
सर एकंदरीत एक रील मी तुमचं फॉलोअर्स आहे, मी स्वतः तुमचं मी काही एक 2-4 महिने अगोदर असं वाटतं मला एक रील पाहिली होती. मित्रांनो, एक सांगण्याचं महत्व हे आहे, हे जे मी मुलाखत दाखवत आहे, एक जे एसटी चालक आहे, एसटी महामंडळ सरकारी ड्रायव्हर आहे, हिला काय गरज आहे इंस्टाग्राम वगैरे हे ते लोक काही म्हणतात की काय हे आलतू फालतू करत बसतात काय, पण एक सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म हे असे आहे जे व्यक्ती आपली कामगिरी दाखवून नागरिकांच्या मनात बसवू शकतो. तर हे एक सरकारी ड्रायव्हर असून सुद्धा हे आपली कला हे कुठे वाया जाऊ दिले नाही. तर मी एक रील पाहिली होती सर, एक आपण जे शॅम्पूचा एक ड्रायव्हर असासाठी दाखवला होता की त्यामध्ये खूप काही लोक ते तुमचे जे फॉर्म्युला आहे ते वापरण्यात आलेला आहे. ते थोडक्यात सांगा आपल्याला, ते तुम्ही कुठल्या प्रकारे मार्ग केला तिला? ते मी काय केलं, असंच रात्रीचं कसं कोकणामध्ये खूप दुःख पडतं आणि काचाला पाऊस चालू असला ना तर प्रत्येक कुठल्याही गाडीला, 4 व्हीलर असो, मोठी ट्रक असू द्या, बस असू द्या, आतून दव पडतं त्या काचावर. तर मी एक प्रयत्न करून बघितला, असंच शॅम्पू एकदम असं म्हणजे रुमालवर घेतला आणि काहीच नाही केलं, त्याला शॅम्पू वतला ना असा डायरेक्ट काचाला लावला, पूर्ण किलर 4-5 तास त्याच्यावर परत दव आलंच नाही. मग मी विचार केला, हे आपण दुसऱ्या ड्रायव्हर भावापर्यंत गेला पाहिजे हा व्हिडिओ. प्रत्येक महाराष्ट्रामधल्या ह्या देशामधल्या ड्रायव्हर लोकांना पावसात गाडी चालवला किती त्रास होत असेल, तर त्याला दव पडतो, तर ते आपलं बघून कोणीतरी केलं पाहिजे. आणि त्यांना ते रस्ता रात्रीचा, कोण्या गाडीला लाईट कमी असते, जास्त असते पुढची हेड लाईट, म्हणून हे त्यांनी फायदा घेतला पाहिजे. म्हणून मी हे व्हिडिओ टाकला. ते महाराष्ट्रभर तर काय अख्ख्या इंडियाभर तो व्हिडिओ व्हायरल झाला. 15-17 मिलियन मध्ये व्हिडिओ गेला आणि मला प्रत्येक 17 मिलियन फॉलोअर्स गेले. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जे आपल्या डोक्यात टॅलेंट असते ते टॅलेंट दाखवत लोकांना मोटिवेशन करणं आणि आपले कर्तव्य बजावणे. ड्रायव्हर, सरकारी ड्रायव्हर आपलं कर्तव्य बजावत हे कामगिरी करत आहे. म्हणजे हे जे आता थोडक्यात किती ड्रायव्हर लोक हे फॉर्म्युला वापरले असेल, हे मुंडे कलाकार यांची. आणि एकीकडं सरकारने जे ऑन ड्युटी असण्यामध्ये तुम्ही रील बनवू शकत नाही, वर्दीवर तुम्ही रील बनवू शकत नाही. थोडक्यात सांगण्याचा GR असा निघाला आहे. तर मला थोडक्यात सांगण्याचं असं वाटतं की हे जे काही सरकार आहे, हे जे मोठमोठे जे घोटाळे केलेले आहेत त्यांना घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घेऊन आपल्याकडे वाढून घेतलं हे चालतंय. पण एक कलाकार सरकारी कामामधून चांगलं काम करत करत नागरिकांना गाडी कुठून येते, कुठून जाणार आहे, लास्ट स्टॉप काय, स्टार्ट स्टॉप काय, नागरिकांना एक आव्हान देते. तर हे कितपर्यंत योग्य वाटतंय हे मी विश्व 24 न्यूजच्या आपल्या सगळे जे काय आपले फॉलोअर्स आहेत कमेंट करून नक्की कळवा आपल्याला काय वाटतंय. सरकार GR काढतंय की एसटी चालवत हे आपण कुठलीही ड्युटीवर असले रील बनवू नये. माझा प्रश्न घेतलेले आहेत ते चालतंय, पण एक सामान्य नागरिक आपल्या शासनाच्या मार्गामधून काम करत करत पण असं करत असेल तर कितपत योग्य आहे आपण कमेंट करून नक्की कळावं. सर आपण कसं आहे सर, GR काढलाय, पण आता कसं असतं ऑन ड्युटीवर जर आपण कुठलं गाणं म्हणा, गाडी रस्त्यातच उभा करून आपण योग्य कला प्रवाशांचे हाल होईल असं कोणी सोशल मीडियावर रील्स बनवू नका. मला ह्यातून एकच सांगायचंय. आणि सरकारचं काम आहे GR काढणं, ते त्यांचं बजावत असतात ते. पण आपण यातून एसटीची एखादी जाहिरात म्हणा चांगली करतोय आपण, प्रवासी वाढ यासाठी करत असेल तर त्यासाठी GR जरी काढला तरी त्याच्यावर कारवाई कोणी करणार नाही आणि होणार नाही. कारण आपण एक चांगला संदेश देतो यातून. आणि आपण जर चुकीचं आहे, स्टिअरिंग वर गाडी चालवताना जर आपण असा मोबाईल रील्स बनवली, ती चुकीचं आहे. गाडी एखादी गाडीत लोक आहेत, आपण गाडी थांबून एखादी गाडीच्या पुढे जाऊन आपण सेल्फी फोटो घेतोय, म्हणजे प्रवाशांचे हाल होते, असं ते चुकीचं आहे. त्याच्यावर तुम्ही नक्की कारवाई केली पाहिजे. सरकारला आम्ही ते पण सांगू शकतो. ठीक आहे.
आणि जर आपण चांगलं जर करत असेल एसटी संदर्भात म्हणा, गोरगरिबांसाठी आपण चांगला संदेश, जनतेची सेवा आपण चांगली देतोय, आपली गाडी सुंदर ठेवतोय, गाडीला सजवतोय, प्रत्येक ड्रायव्हरनी आपल्या गाडीत अगरबत्ती लावली पाहिजे, पूजा केली पाहिजे, सुंदर ठेवली पाहिजे, साफसफाई काच धुला पाहिजे आणि त्यातून जनतेला पण प्रेमानं बोलून शब्द आपले प्रेमाने दिले पाहिजेत. तो जरी रागावत आपल्या गाडीत आला तरी त्याला शांत करून त्याला प्रेमाने 2 शब्द बोलले तर परत तो एसटी कडे आपल्या परवाची येतो आणि प्रेमानं तो एसटी कडे आवर्जून येत असतो. म्हणून हे आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यानं पण केलं पाहिजे, ड्रायव्हर असो कंडक्टर असो. आणि त्यातून GR चा विषय, आपण जर चांगलं काहीतरी करत असेल तर त्या GR वर कोणी कारवाई करू नये, एवढंच मला सरकारला पण विनंती करून सांगायचं आहे. आणि जर चुकीचं कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई योग्य ते व्हायला पाहिजे, एवढंच सांगायचं. तर थोडक्यात आपण जे काचेचे जे साफ करण्याची रील दाखवली होती, तुम्ही एक शासनचे GR ते बाजूला सोडा, हे जे तुम्ही कामगिरी जे दाखवलं त्यामध्ये किती तुम्हाला थोडस काय तर कोणाचा तरी जीव वाचला असेल ना ते बघून? बऱ्याच जणांचा जीव वाचला असेल. म्हणजे मला त्या व्हिडिओला पण कमेंट भरपूर आलते की दादा मी रात्री, लांबची गोष्ट नाही, आमच्या रत्नागिरी मधले आमदार साहेब होते, भैया शेठ सामंत, आता बी आहेत आमदार शिवसेनेचे, तर त्यांनी माझा आता सत्कार केला. त्यांना तो व्हिडिओ त्यांच्या ड्रायव्हरनी दाखवला होता. मुंबईतनं येत होते, रात्रभर पाऊस होता, 300-400 किलोमीटर येत असताना त्यांनी ते शॅम्पू लावला तर ते थेट रत्नागिरी पर्यंत 400 किलोमीटर प्रवास आमदारांनी केला. आता ते आमदार आहेत, तर त्या आमदारांनी माझा सत्कार केला. भैया शेठ सामंत म्हणून आहेत रत्नागिरीतले आमदार. तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं की हे जे तू काम करतोयस ते खूप चांगलं करतोयस आणि ह्याच्यावर कसलाही GR आला तरी तुम्हाला कोणी कारवाई करू शकत नाही, कारण हे एक संदेश आहे. संदेश देत असेल तर त्यामध्ये कारवाई होण्याची शक्यताच नाही. आज आम्ही रात्रभर प्रवास केलोय, आमच्या गाडीला आतून दव पडत होतं, एवढं धुकं होतं, तरी पण त्या शॅम्पूचा उपयोग केला, ते खूप फायदेशीर ठरला. आणि असं काहीतरी तुम्ही संदेश द्या, याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, स्वतः आमदारांनी पण मान्य केलेलं. बरं सर, आपण मी ऐकून आलेलो होतो, रील पाहिलेली होती मी, की आपण एक एसटी महामंडळाच्या सरकारी कर्मचाऱ्याला आपण एक कोरोनाच्या काळामध्ये आपण खूप मदत केली होती त्या व्यक्तीला, तर ते थोडक्यात जरा सविस्तर सांगा मला. नाही, एसटीचा नव्हता ड्रायव्हर, तो ट्रकवर ड्रायव्हर होता. कोरोनाच्या काळामध्ये मुंबई ते गोवा लाईन चालत होता, तर त्यांनी कोरोनाच्या काळात जनतेला खूप मदत केली. कपडा लत्ता धूप ह्या सगळ्या गोष्टी, लोक घराच्या बाहेर निघत नव्हते कोरोनामध्ये, घरात लपून बसायचे, एकमेकांना भेटत सुद्धा नव्हते. तर त्या पिरियड मध्ये त्यांना स्वतःचा परिवाराचा विचार न करता तो रस्त्यावर धावला, ट्रक घेऊन माल ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, ह्या राज्यातून त्या राज्यात पोहोचवण्याचं काम केलं. सर आपण उष्णता पोहोचू शकतो. तर त्यामध्ये त्यांनी काय केलं, मग तो नंतर त्याची परिस्थिती थोडी बिकट झाल्यामुळं त्यांनी स्वतःचा निर्णय चुकीचा घेतला आणि स्वतःचा आयुष्य गळफास घेऊन संपवलं. तर त्या ड्रायव्हरचं गाव होतं चितळवाडी म्हणून, नगर जिल्ह्यातला ड्रायव्हर होता, त्याला आम्ही माऊलीच म्हणायचो. तर तो राहायला पनवेलला कुठेतरी होती फॅमिली त्यांची, मला असं समजलं. त्याच्यानंतर मी एक विचार केला, तर मुंबईत ड्युटी घेऊन गेलतो आणि मी सहज एकटाच बसून विचार केलो की म्हणलं ह्या ड्रायव्हर आपला मित्र होता, त्याने खूप गोरगरिबासाठी आपली मदत केली, ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो. त्याचे 2 चिमुकले आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. तर मी विचार केला, माझ्याकडे सोशल मीडियाचे फॉलोअर्स आहेत, त्यातून आपण काहीतरी मदत मागूया आपण आपल्या चाहत्यांकडे. फुलाची पकडी जमा झाली तर आपण तेवढी देऊ आपल्या मित्राच्या, त्या 2 चिमुकल्यांसाठी देऊया. तर मी 5 दिवस व्हिडिओ टाकले, म्हणजे मी स्वतः नाही मदत केली, पण माझ्याकडे ते फॉलोअर्स होते, चाहते होते, म्हणून मी आता सोशल मीडियाच्या माझ्या आयडीवरनं मी मदतीचा हात पुढे केला. तर 1,01,000 रुपये 5 दिवसात मदत जमा झाली. माझ्यामुळं, माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या सर्व माय माऊलींनी, चाहत्यांनी माझ्या, कोणी 5 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी असे जमा करून 1,00,000 5 दिवसात मदत जमा केली. आणि आम्ही एक 25-20 ड्रायव्हर जाऊन सर्व त्या नगर जिल्ह्यात त्यांच्या गावी जाऊन त्या मुलांच्या नावावर पैसे, एक मुलगी एक मुलगा होता, त्यांच्या नावावर ते मदत पोहोच केली. तेव्हापासून थोडस मला अजून समाधान आताही वाटतंय की आज आपल्यामुळं, आज 1,00,000 रुपये, आज 10 रुपये कोणी देत नाहीत. सहज तुम्ही जर आज कंडक्टरकडे 10 रुपये कोणी सोडत नाहीत, म्हणजे असंच तुम्ही मागितलं तर देत नाहीत. तर आज 1,00,000 रुपये ह्या सोशल मीडियावर आज जमा करणे, आपल्यासारख्या छोट्याशा एका ड्रायव्हरनी आणि एका ड्रायव्हरच्या 2 चिमुकल्यांसाठी जमा करून ते पोहोच करणे, ही माझ्यासाठी सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि ह्यात माझं खूप समाधान आहे, कारण मी जनतेची सेवा हे मरेपर्यंत करणार आणि जनतेचा सेवक बनून, ही जनता हे आमचे दैवत आहे, प्रवासी हे आमच्या एसटीचं दैवत आहे, म्हणून मी असंच आयुष्यभर प्रवाशांच्या सेवेमध्ये राहणार. सर, आपली एवढं खूप एक मोठे इंस्टाग्रामचे किंग आहेत,
मी तुम्हाला किंगच म्हणेन. किंग म्हणण्याचा अर्थ हे नाही की मी तुमच्या समोर वागतोय, तुम्हाला हे करतोय. गोर गरिबांना तुम्ही मदत करता व आपल्या महाराष्ट्राला तुम्ही एक चांगला मार्ग दाखवता, त्यासाठी मी तुम्हाला इंस्टाग्राम किंग मेकर म्हणतोय नाही थोडक्यात. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला थोडक्यात काय वाटतंय की आज जितके काही चॅनलवाले आहेत तुमच्यापाशी आजपर्यंत स्वतःहून तुम्हाला कधी मुलाखत घेतली का तुमची कोण? नाही, तसं तर म्हणजे कधी कोणी विचारलं पण नाही. पण सर्वप्रथम तर तुमच्या ह्या विश्व 24 न्यूज, विश्व 24 न्यूज, आज तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की आज तुम्ही तळागाळातले एक न्यूज चॅनल असं वाटतंय मला. कारण आज छोटे छोटे कलाकार काही मदत पोहोच करतात, कुणासाठी जनतेसाठी सेवक म्हणून काम करतात. अशा तुम्ही कलाकारांना आज तुम्ही स्वतः येऊन भेटलात ह्या सोलापूरमध्ये मला. आणि आज एका तुम्ही ड्रायव्हर कडनं आज म्हणजे एक चांगला संदेश म्हणा, चांगली माहिती तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय तुमच्या या 24 न्यूज विश्वमधून. त्याबद्दल तुमचं खरंच मी करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि मनापासून तुम्हाला खरंच मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही मीच नाही तर अजून असे काही कलाकार म्हणा माझ्यासारखे, जे कसं असतं बघा सोशल मीडियावर आजकाल लोकांना काय आवडतं, उघडं नागडं कोणी दाखवलं, कोणाचं अंग उघडं दिसलं की त्याला बरोबर फॉलो करतात, लाईक करतात. पण आज आपल्यासारख्या एखाद्या चांगल्या संदेश देणाऱ्या व्यक्तींना लोक फॉलो करत नाहीत. आपल्यासारख्या छोट्याशा कलाकाराला पुढं कसं न्यायचं ह्याचा विचार कोण करत नाही. स्वार्थी दुनिया झालेली आहे आजकाल. स्वतःचा विचार करतात, दुसऱ्यांचा विचार करा, दुसऱ्यांना पण मार्ग द्या. येड्या माणसाकडनं 10 शब्दापैकी 2 शब्द तुमच्या कधीतरी उपयोगाला पडतात म्हणतात ते खरं आहे. म्हणून यातून मला एवढंच सांगायचंय की तुमचं खरंच तुम्ही एवढं आज माझ्यापर्यंत आलात असं तुम्ही प्रत्येक कलाकाराकडे जावा. आणि जे चांगलाच आहे कलाकार, जे गोरगरिबासाठी आहे त्याची तुम्ही खरंच न्यूज घेत चला, मुलाखत घेत चला, प्रेस घ्या. आणि तुम्ही खरंच त्याला पण समाधान वाटेल आणि त्याला अजून काहीतरी गरिबासाठी गोरगरिबासाठी करण्याची इच्छा होईल आणि तो अजून काहीतरी चांगलं काम करेल. मला एवढंच यातून सांगायचं आणि मनापासून तुमचं विश्व 24 न्यूज चॅनलचं मनापासून धन्यवाद देतो. सर, आपण आपले तकरीबन मला वाटतंय जवळपास एक 5 लाखच्या जवळपास तुम्ही आपचे फॉलोअर्स आहेत इंस्टाला कलाकारचे. तर आपण एवढा जर प्रवास केला तर ज्या वेळेस तुम्ही स्टार्टिंग केले, हे जे काही नागरिकांना आव्हान बघा, मोटिवेशन म्हणा, शासनाचं नियम पाळून तुम्ही एवढे जे प्रयत्न जे करत केला, तर ह्यामध्ये तुम्हाला एक कष्ट, प्रसंग, नातेवाईक, मित्र लोक हे जे हे काय बनवता, हे काय करता, ते काय करता, काही आपल्यावर प्रेम करणं, जळणं म्हणजे एक प्रेम, जास्त प्रेम, तर ते तुम्ही कशा प्रकारे तुम्ही ठोकर खात एवढं प्रवास काय केला? कसं आहे बघा, मी सोशल मीडियावर अजून एवढे रील्स बनवतो, पण माझ्या मुलीचं लग्न आता 2 वर्षाखाली झाले. हे मी आतापर्यंत कधी कुणाला दाखवलं नाही सोशल मीडियावर. हा, पण माझं आता समजा माझ्या मुलीचा नवरा म्हणजे जावई, 2 ट्रक आहेत, ते पण व्हिडिओ माझे बघतात. मग कुठे मी नाचतो, माझा आनंद घेतो, काही संदेश देतो, त्यांना ते आवडतं. आणि नातेवाईक पण कधी बोलतात जाऊ दे त्याला नाचायची सवय, नाचतो, काय पण बनवतो. मला त्यांचं नाही घ्यायचंय, मला माझ्यातून काय जनतेची सेवा करायला भेटल. मला रस्त्याने समजा जर राजापूरहून इथपर्यंत 400 किलोमीटर आलो तर 50 लोक रस्त्यात मला भेटतात आणि हातात हात देतात. आणि ते मला एवढं समाधान वाटतं ना की आपले व्हिडिओ बघतात ते आणि त्याच्यामुळे ते आपल्याकडे येतात, आवर्जून ओळखतात. आणि गाडीत येणारा प्रत्येक प्रवासी येताना जरी नाराज असेल ना तर उतरताना तो माझ्याकडे बघून हसत हसत उतरतो. आणि बरेचसे प्रवासी मला म्हणतात की ड्रायव्हर साहेब तुमची व्हिडिओ बघतो पण तुमची ड्रायव्हिंग खूप छान आहे आणि तुमचा गाडीमध्ये आलो ना प्रवास एकदम खूप छान झाला असं म्हणून जातात ना. ह्याच्यात मला खूप मी असं वाटतंय की मी खूप श्रीमंत झालो काही की मनाला एवढं समाधान वाटतं ना. मग मी विचार करतो आपण हे जे आता समजा इन्स्टाला 4 लाख आहेत, मोजला 4 लाख फॉलोअर्स आहेत, फेसबुकला 1-1.5 लाख फॉलोअर्स आहेत, युट्यूबला थोडेफार आहेत. मग हे एवढे जे कमवलंय ना हे लोकांचं प्रेम आहे. आपण काहीतरी चांगलं त्यांना माहिती देतोय, त्यातून ते आपल्याला आवर्जून प्रेम करतात, आशीर्वाद देतात आणि आपल्याला ते सपोर्ट करतात. तसं तुम्ही पण गोरगरिबापर्यंत जावा, गोरगरिबांची व्यथा तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा तुमच्या चॅनल चॅनल तुम्ही बघून ओपन करून बघा. आजपर्यंत आम्ही ऑन कॅमेरा सांगतो गोरगरिबाला न्याय देण्यासाठी आमच्यावर केसेस झालेले आहेत.
ते आम्ही तरी सुद्धा आम्ही सोशल मीडिया एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने चालण्याला आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आपल्याला संविधान दिलेलं आहे. संविधानामध्ये पत्रकारांना एक फंडामेंटल राईट दिलेला आहे, आर्टिकल 19 दिलेला आहे. जर जे गरीबवर अत्याचार होत आहे त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्व 24 न्यूज कोणाच्या बापाला घाबरत नाही. नाही, चांगलं आहे आणि तुमचं अभिनंदन खरंच आहे. खरंच असं तुम्ही हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ना हे कुठेतरी आले पाहिजेत, बाहेर लोकांपर्यंत गेले पाहिजेत आणि ह्यातून लोकांना काहीतरी भेटलं पाहिजे. सरकार तर सवलत देतेच, एसटीला महिलांना हाफ तिकीट या सर्व गोष्टी आहेतच, पण त्यातून पण आपल्याला काय अजून सेवा देता येते. मी तर माझा सकाळ रात्र दिवस रात्र तोच विचार असतो की जनतेला काय सेवा देता येईल आपल्याकडनं. गाडीत येणारा प्रत्येक प्रवाशाला मी काय देऊ शकतो, माझ्याकडनं काय सेवा चांगली, की जाताना त्यांना आठवणीत गेला पाहिजे की ड्रायव्हर ह्या गाडीचा कंडक्टर ड्रायव्हर हे दोघे खूप छान होते आणि आम्हाला छान प्रवास झाला, सुखरूप प्रवास झाला, आम्हाला आनंद वाटला, असं त्यांच्या मनाला वाटलं पाहिजे. हे प्रयत्न माझे असतात बघा. तर सर जे शेवटचा आपण संदेश द्या आपल्या विश्व 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून. एवढाच मी संदेश देतो. एक छोटासा मी कलाकार म्हणून आणि आज जनतेचा सेवक म्हणून एक ड्रायव्हर आहे राज्य परिवहन महामंडळामध्ये. आज विश्व 24 न्यूज चॅनल आहे. आज हे चॅनल जे आहे आज आपल्या गोरगरिबाचं चॅनल आहे, गोरगरिबाची व्यथा मांडणारं चॅनल आहे. यातून लोकांना तुमच्यापर्यंत जे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही ते हे चॅनलद्वारा हे पोहोचवण्याचं काम करतायत आणि हे तुम्ही अशा चॅनलला खरंच सपोर्ट केला पाहिजे. अशा चॅनलच्या न्यूज तुम्ही बघितल्या पाहिजे, त्यांना कमेंट, लाईक, सबस्क्राईबर केलं पाहिजे. आणि तुम्हाला अशा चॅनल आज तुम्ही बघताय, टीव्हीवर बघताय न्यूज, 2 मिनिटं दाखवतात, 5 मिनिटं जाहिरात चालते, पण हे न्यूज एक असं वेगळं आहे की ह्यातून तुम्हाला जे रिअल आहे ते दाखवतात. हे 24 जे चॅनल आहे ना, विश्व चॅनल, ह्याच्यात तुम्हाला रिअल दाखवतात. ह्यासाठी तुम्ही ह्या चॅनलवर खरंच तुम्ही या, बघा आणि खरंच तुम्ही यांना कमेंट मध्ये पण सांगा की आम्हाला खूप तुमचं चॅनल आवडलं आणि तुम्हाला आवडणारच, हे आमचा विश्वास आहे. आम्ही पण आज म्हणजे रील्स बनवतो, यातून आम्हाला आतापर्यंत कुठला न्यूजवाला मला माझी प्रेस घ्यायला आला नाही, पण यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की आज विश्व 24 न्यूज चॅनलचं की आज सोलापूरमध्ये मी ड्युटी घेऊन आलतो, तर आज मला आवर्जून इथं रात्रीच्या टायमिंगला सुट्टी झाल्याच्या नंतर भेटायला आले आणि माझी प्रेस घेतली. खरंच एका छोट्या कलाकाराला तुम्ही आज पुढे नेण्याचं काम करताय, त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. तर मित्रांनो, हे होते आपले मुंडे कलाकार, इंस्टाग्राम किंग. किंग म्हणण्याचा अर्थ हे आहे की हे व्यक्ती गोरगरिबांना मदत करतो आणि शासनाचा नियम पाळून लोकांना मोटिवेशन देतो. तर मला यांची कामगिरी दाखवण्यामध्ये अभिमान वाटतंय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे कलाकार असतील तर आमच्या चॅनलला संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर सोडून जाईल, आपण पहा. आणि विश्व 24 न्यूजच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुंडे कलाकारांची ID मी टाकेन. शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि काय वाटतंय ह्या बातमी संदर्भात व मुंडे कलाकार यांच्या कामगिरीबद्दल कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.